नाही, 12 इमाम चौक आहे, सत्यम चौक आहे, साऊथ झोनमध्ये पण आहे. तर जे ट्रिपल सीट आहेत त्यांच्यावर आम्ही स्ट्रिक्ट ॲक्शन घेत आहे. मॉडिफाईड सायलेन्सर जे लावतात त्यांच्यावर कारवाई करत आहे. त्यानंतर ॲटो जे रजिस्ट्रेशन नाही आहेत, ज्यांचा एकाचा ॲटो आहे आणि दुसरा चालवत आहे, हे नाही चालणार, त्याच्यावरही आम्ही कारवाया करत आहे. स्पेशली आम्ही ट्रिपल सीटवाल्यावर कारवाया करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनानं आदेशानुसार HQ सरांच्या आदेश आणि ACP सरांच्या आदेशाप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त कारवाया करणार आहोत आणि एकदम मोठ्या प्रमाणावर हे प्रमाण राहील. सातत्याने बदलून राहतील. ते वेळा पण बदलून करू आम्ही. नाही, सातत्याने राहील. आता हे याच्यावर परिणाम रिझल्ट दिसेल तुम्हाला अशा स्वरूपात राहतील. काय आव्हान करणार आहे नागरिकांना हे आव्हान की ट्रिपल सीट जाऊ नये, जीविताला हमी होते. मॉडिफाईड सायलेन्सर सापडलं तर आम्ही सोडणार नाही आहे. त्या गाड्या ज्या आहेत ते मॉडिफाईड सायलेन्सर जे बसवून देतात त्या दुकानावर सुद्धा कारवाया करणार आहेत. त्यांच्यावर पण आणि कायदेशीर कारवाई करण्यात येतील, खटले दाखल करण्यात येतील. त्यासाठी त्यांनी सावध होणं गरजेचं आहे आणि हे बेशिस्त वर्तन बंद करणं गरजेचं आहे. रिक्षा चालकांवर जे आहे ते रिक्षा ज्यांचं आहे त्यांचाच रजिस्ट्रेशन त्यांचंच आहे काय, तो जो चालक आहे तोच आहे काय. लहान मुलांच्या हातामध्ये ते वाहनं दिली तर त्याच्या पालकावर कारवाई करण्यात येईल. आम्ही तशा स्वरूपात बोलून घेतलेले आहेत ऑफिसला. त्या पालकांना पण वॉर्न केलेलं आहे आणि जर त्या पालकांना समजत नसेल तर मग त्यांच्यावर कायदेशीर कारवाया केलेल्या आहेत आणि हे सातत्याने चालू राहील.